नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी यांच्या गृहप्रवेशानंतर आता छान पद्धतीने त्यांचे लग्नानंतरचे जे काही खेळ वगैरे खेळायचे असतात ते सगळेजण खेळणार आणि आनंद साजरा करणार। तर आता आपण पाहतोय की जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या चौघेही घरात आल्यानंतर आता पाण्यामध्ये अंगठी शोधण्याचा जो खेळ असतो तो त्यांचा सुरू असतो। आता पहिले तर इकडे नंदिनी ही म्हणते पाण्यात अंगठी शोधण्याचा खेळ पहिला करायचा। त्यावर मालिनी म्हणते ठीक आहे, मग हा नको असेल तर तोंडाने वस्तू तोडायचा पहिला खेळू। मग काय आता पहिले तर त्या दोघांना एकमेकांच्या तोंडातल्या जिलेब्या, पेढे, त्याचबरोबर आता ते डेअरी मिल्क, चॉकलेट या सर्व गोष्टी तोडायला लावतात। आता हे सर्व करताना नंदिनीला जरा ऑकवर्ड वाटत असतं, विचित्र वाटत असतं, कारण समोर मालिनी, विक्रम बसलेले असतात। पण जीवाला मात्र या सगळ्याने काहीच फरक पडत नसतो। जीवा उलट म्हणत असतो, नंदिनी अग तोड तोड, ही सगळी मजा करण्याची हीच तर वेळ आहे। एकदा का वेळ निघून गेली की त्यानंतर आपण पुन्हा थोडी या गोष्टी करणार आहोत। लग्न एकदाच होतं आणि या सर्व गोष्टींची संधी सुद्धा एकदाच मिळते। आज आपल्याला घरचे फोर्स करता आहेत, उद्या जर आपण हे सर्व करत असू त्यांच्या समोर तर आपल्याला म्हणतील काही लाज वगैरे वाटते का नाही, काय बरोबर ना? त्यावर नंदिनी म्हणते, तुम्ही पण ना जीवा उगाचच्या उगाच काहीही बोलता। त्यानंतर मग जीवा आणि नंदिनीचा आता ते सगळं तोडून ताडून पूर्ण झाल्याच्या नंतर मग पार्थ आणि काव्याचा नंबर येतो। मग लगेचच आता जीवा आणि नंदिनी बाजूला येऊन बसतात। वसुत्या म्हणत असते, अरे पार्थ, काव्या, तुम्ही का असे लांब उभे आहात? या आता तुमचीच वेळ आहे। तुम्हाला काय वाटलं होतं तुमची सुटका होईल की काय या सगळ्यातनं? नंदिनीला मात्र प्रश्न पडत असतो की काय सुरू आहे नक्की हे सगळं? या वसुहत्यांना एवढा रस या सगळ्यामध्ये नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे। जाऊ दे आता, उगाचच्या उगाच मी वाईट विचार करून माझा वेळ वाया घालवायला नकोय। त्यापेक्षा मी जो विचार करेन तो चांगलाच करायला हवा। मग नंदिनी ही असा विचार करून विचार करते की जाऊ देत। तर जीवा नंदिनीला विचारतो, नंदिनी काय काय झाले, कसला विचार करतेयस? नंदिनी म्हणते, नाही कसला नाही, काही नाही। आणि मग ती आता जीवाला म्हणते, जाऊ देत ना, एवढं सगळं छान घडतंय, आपण का उगाच दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा विचार करायचा? बघूया ना आता हे दोघेजण किती खेळतात ते। त्यानंतर मग पार्थ आणि काव्या आता खेळायला येतात। मग आता पार्थ आणि काव्या दोघंही जण अगदी सगळे छान खेळ खेळत असतात। दोघंही डेअरी मिल्क तोडतात, त्यानंतर पेढा ओठाने तोडतात, जिलेबी तोडतात। सगळं काही करून झाल्याच्या नंतर मग आता लगेचच इकडे आणखीन एक खेळ येतो, तो म्हणजे अंगठी पाण्यात शोधण्याचा। मग आता पहिले काव्या आणि पार्थ पाण्यामध्ये अंगठी शोधायला हात घालतात। आता 2 वेळा काव्य अंगठी शोधते आणि पार्थला एकदाच अंगठी सापडते। मग लगेचच नंदिनी पार्थला म्हणते, बघा हा पार्थ, माझ्या बहिणीने 2दा अंगठी पाण्यातनं बाहेर काढलेली आहे। म्हणजे आता घरावरती, संसारावरती आणि तुमच्यावरती सुद्धा आमच्या काव्याचीच पकड असणार आणि तुम्हाला मात्र आमच्या काव्याच्या मुठीत राहावं लागणार। ऐकलं असेलच ना की जी व्यक्ती अंगठी शोधून काढते त्या व्यक्तीच्या हातात घर, संसार सगळंच राहतं। ते त्यावर लगेचच काव्या म्हणते, मला पार्थच्या नात्यात माझ्या मुठीत नाही, माझ्या सोबत ठेवायचंय। मला त्यांच्यावर ताबा नाही, मला त्यांच्या सोबत साथ हवी। त्याबरोबर नंदिनी म्हणते, काव्या तुला जे वाटतं ना ते सगळं तुला मिळेल बघ। त्यावर काव्या म्हणत असते, आयुष्यभर मला पार्थची सोबत हवी आहे ताई। त्यावर नंदिनी म्हणते, मिळणार आता तुम्हा दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही। आता आपल्या चौघांची गाठ इतकी घट्ट बांधली गेली आहे ना एकमेकाबरोबर की आपण आयुष्यभर असेच कायम एकत्र आनंदी आणि सुखात राहणार आहोत। आता नंदिनीने हे असं म्हटल्यावर काव्या लगेचच म्हणते, ताई तुझ्या तोंडात साखर पडो। त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, बर चला आता पुढे काय? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, आमच्या तुमची फेरी, चला चला जीवा, नंदिनी आता तुम्ही शोधा अंगठी। त्याबरोबर
मग आता लगेचच इकडे पार्थ हा जीवाला चेर्प करत असतो, जीवा अंगठी शोध, जीवा अंगठी शोध, जीवा अंगठी शोध. मग आता जीवा अंगठी शोधतो. जीवाला सुद्धा आता 3ही वेळा अंगठी सापडते आणि नंदिनीला तर एकदाही ही अंगठी सापडत नाही. मग पार्थ म्हणतो, नंदिनी बघा, आता आमच्या जीवानी तर 3दा अंगठी शोधून दाखवली आहे. मग तुमच्या संसारात आमच्या जीवाची पकड राहणार असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही आमच्या जीवाचं सगळं ऐकणार, पण खरं सांगू का तर तुम्ही आमच्या जीवाचं काही ऐकूच नका, नाही तर झालं म्हणायचं सगळ्याचं कल याण नाही. तसा माझा भाऊ खूप चांगला आहे स्वभावाने, प्रेमळ मायाळू सुद्धा आहे, पण त्याची पसारा करण्याची स्पीड आणि गोंधळ घालण्याची स्पीड जर तुम्ही बघितलीत आणि तुम्ही सुद्धा जर त्याच्यासारख्याच नादी लागून या सर्व गोष्टी केल्यात की नाही, तर सगळ्याची वाट लागेलच. काय जीवा बरोबर ना? त्यावर लगेचच सगळेजण हसतात. आता या चौघांना वाटतं की चला बाबा, झाले सगळे विधी, पूर्ण झाले, सगळे खेळ खेळून झाले. त्यावर विक्रम म्हणतो की नाही नाही नाही, अजून एक खूप महत्वाचा आणि खूप मोठा विधी बाकी आहे. त्यावर जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या आश्चर्यचकित होतात. विक्रम काका म्हणतात, ओळखा बरं कोणता विधी करायचा बाकी असेल. अजून पार्थ म्हणतो, बाबा अहो काय हायड अँड सीक खेळत बसलाय, सांगा ना आता काय करायचं बाकी आहे. आणखीन काय खेळायचं असतं. झालं की अंगठ्या शोधायच्या असतात, अंगठ्या शोधून झाल्या, त्याबरोबर ते जिलेबी वगैरे खायचे असते, ते सगळं सुद्धा करून झालंय की आता काय बाकी आहे. विक्रम म्हणतो, अरे अरे अजून तुमची उष्टी हळद कुठे उतरली, अजून तुम्ही एकमेकांच्या अंगावरती गुळण्या कुठे केल्या, अजून या सर्व गोष्टी सुद्धा तुम्हाला करायचेत. मग जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या सगळेच किसळतात. विक्रम म्हणतो की नाही नाही, हे करावंच लागतं. नंदिनी म्हणते, बाबा आम्ही काय म्हणतो नाही, म्हणजे आपण हळद उतरवण याचा कार्यक्रम करूच्या, पण हे सगळे प्लीज नको ना, म्हणजे हे एकमेकावर थुंकायचं वगैरे कसं वाटेल ते. विक्रम म्हणतो, अरे ही पद्धत असते आणि हे सगळ्यांना करावंच लागतं. तुम्हाला माहिती आहे का मी आणि मालिनीने तर किती मज्जा केली होती यावेळी, आणि या सर्व गोष्टी नवीन नवीनच करायला मिळतात. नंतर थोडीच तुम्हाला कोणी या सर्व गोष्टी रोज रोज करायला लावणार आहे. चला चला चला. युग, अरे तू काय तिकडे टाइमपास करत बसलाय, फोन खेळत बसलाय, चल लवकरात लवकर अंगणामध्ये छान मस्त 2 मोठ्या मोठ्या बादल्या भरून घे आणि खोबर घे, त्याचबरोबर तांबे घे त्याबरोबर. युग म्हणतो, तांबे कशाला? आता त्यावर जीवा सांगतो, तोंडात पाणी घेऊन थुंकायला जा, तांबे घेऊन ये. त्याबरोबर आता तांबे वगैरे आणले जातात आणि मग आता काय, पार्थ आणि काव्या एकमेकावर थुंकत असतात, जीवा, नंदिनी एकमेकावर थुंकत असतात. आता ते थुंकण्याचा गेम सुद्धा अगदी छान पार पडतो. त्यानंतर आता नंदिनी म्हणते, बाबा बाबा बास बास बास, आता खूप झाला हा खेळ, आता आवरूयात ना प्लीज. त्याबरोबर मग काव्या सुद्धा म्हणते, हो खरंच खूप खूप खेळ झाला, आता खरंच दमायला झालंय. मी काय म्हणते, आपण उरलेले खेळ, उरलेली सगळी मजा नंतर करूया, आता सध्या आपण थांबूयात का. त्याबरोबर पार्थ सुद्धा विक्रम काकांना म्हणतो, बाबा बास झालं, हे सगळे खेळ वगैरे पुरे करा, नाही तर आता आई जराली की नाही तर आई तुमच्यावरतीच रागवेल आणि तुम्हालाच ओरडेल. तुम्हाला आठवतायत तुमच्या वेळेचे दिवस, पण आई जर आली ना तर आई सगळी मजा बाहेर काढेल आपली आणि उगाचच्या उगाच कांगावा करेल. त्यापेक्षा चला चला पुरे झालं खेळणं. त्याबरोबर काव्या म्हणते, देशमुख आमच्या सासूबाईंना काही बोलायचं नाही. त्याबरोबर पार्थ म्हणतो, अरे लग्न झाल्या झाल्या पार्टी बदलीस. काव्या म्हणते, हो मग ज्या घरात सासू आणि सून एका पार्टीत असतात की नाही, त्याच घरात सुख, समाधान, समृद्धी, शांती सगळं नांदतं. आणि म्हणूनच कायमच मी, नंदिनी ताई आणि आई आम्ही तिघी जणी एका टीममध्ये असणार आहोत. इतक्यात मग तिकडे मालिनी काकू येतात आणि काव्याचं हे बोलणं त्या ऐकतात आणि त्या म्हणत असतात, काय रे कोण बोलतंय, आमच्या तिघींच्या टीमला आमची तिघींची टीम होती, आमच्या तिघींची टीम आहे आणि कायम आमच्याच तिघींची टीम राहणार, कळलं का. आणि तुम्हा तिघांना आमच्याच टीमकडनं कायम कुठल्याही गोष्टीसाठी
अप्रूव्हल घ्यावं लागणार, लक्षात ठेवायचं. त्यावर लगेचच आता जीवा म्हणतो, आई तू सुद्धा इतक्यात टीम बदललीस. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अरे मी होतेच कधी तुमच्या टीममध्ये रे, तुमची तर तुमच्या बाबांबरोबरच गट्टी. नंदिनी, काव्या, तुम्हाला माहिती आहे का कायम हे तिघे मला एकट पाडतात. कायम हे तिघे यांच्या मर्जीने सगळं करतात. स्वयंपाकाच्या बाबतीत सुद्धा हे तिघे ठरवणार आणि एकी करून मला हरवणार. पण आता नाही. आता बघा, आता आम्ही चौघे कशा छान एकीने राहतो. त्याबरोबर लगेचच विक्रम काका म्हणतात, चौघे. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात, अहो असं काय करता. आता आपल्या 2 सुना तर आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या घरात आल्या, पण आता आपली धाकटी सून सुद्धा यायची वेळ झाली आहे की काय. युग बरोबर ना. त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणते, हो हो अगदी बरोबर बोलतायत आई. युग, तुझी सुद्धा वेळ आली आहे बरं आता. त्याबरोबर युग म्हणतो, मी जातो झोपायला. मग युग तिकडनं झोपायला गेल्यावर लगेचच पार्थ म्हणतो, बरं चला आता आपण सुद्धा सगळेजण झोपायला जाऊया. मग काय नंदिनी आणि जीवा, पार्थ आणि काव्या आपापल्या रूममध्ये चाललेले असतात. मालिनी काकू म्हणतात, अरे एक मिनिट असे कुठे लगेच आपापल्या रूममध्ये चाललात. देवदर्शन अजून व्हायचे आहे, त्यामुळे तुम्हाला एकमेकाबरोबर नाही राहता येणार. तर तुम्ही आता एक काम करा नंदिनी आणि काव्या, तुम्ही खाली पार्थच्या रूममध्ये झोपा आणि जीवा आणि पार्थ तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही वरती जीवाच्या खोलीत झोपा. नाही तर मग जर काव्या तुला म्हणजे तुझ्याच रूममध्ये आणि नंदिनी तुला जर तुझ्याच रूममध्ये झोपायचं असेल तर जीवा आणि पार्थ तुम्ही काय करा, तुम्ही जा आणि युगच्या रूममध्ये झोपा. जा कितीतरी दिवसांनी तिघं भाऊ एकत्र मिळून मजा करा जा. त्याबरोबर युग म्हणतो, हे दोघं नको आहेत मला माझ्या रूममध्ये. या दोघांमुळे मला झोप नाहीये. हा जीवा दादा खूप लोळतो आणि हा पार्थ दादा नुसता घोरतो. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अरे युग. त्यावर युग म्हणतो, हो मला हॉस्टेलवर एकट आणि शांत झोपायची सवय आहे. त्याबरोबर मग मालिनी काकू म्हणतात, ब्र काही हरकत नाही पार्थ, जीवा तुम्ही एक काम करा, तुम्ही जा आणि वरती जीवाच्या खोलीत झोपा जा. उगाचच्या उगाच वेळ वाया घालू नका. चला पटपट जाऊन झोपा. मग काय आता लगेचच जीवा आणि पार्थ वरती झोपायला येतात. आता जीवाचा तर खूपच जास्त मूड गेलेला असतो. जीवाला वाटत असतं की कशाला या रामाला आईने वरती पाठवलं झोपायला. तर दुसऱ्या बाजूला मालिनी काकू नंदिनी आणि काव्याला म्हणत असतात, तुमचं दोघींचं काय, तुम्हाला दोघींना काही स्पेशल आमंत्रण द्यायची आहेत का झोपायला जाण्यासाठी. ज्या की झोपून घ्या नंदिनी. काव्या, उद्या लग्नानंतरची तुमची पहिली पहाट असणार आहे, त्यामुळे तुम्हाला घरात स्वयंपाक करायचा आहे, काहीतरी गोड पदार्थ बनवायचेत. त्यामुळे आता उगाच्या उगा जागरण करू नका, नाहीतर उद्या सकाळी तुम्हाला त्रास होईल. तर आता त्या दोघी सुद्धा झोपायला निघून जातात. पार्थ आता हे सगळं वरतून बाल्कनीतून बघत असतो आणि मग नंदिनी काव्या गेल्यावर पार्थ आतमध्ये येऊन जीवाला म्हणतो, गेल्या गेल्या आपल्या बायका झोपायला खोलीत गेल्या. जीवा ऐक ना. जीवा आता मागे विचारतो आणि म्हणतो, काय आहे दादा, तुझं का मला त्रास देतोस. पार्थ आता हातामध्ये उशी आणि ब्लँकेट घेऊन उभा असतो. जीवा म्हणतो, दादा काय चाललंय तुझ्या मनात. त्याबरोबर पार्थ जीवावरती ब्लँकेट टाकतो आणि म्हणतो, हे सगळं नंदिनी बरोबर करायचा प्लॅन होता ना तुझा, पण आता सगळं माझ्या बरोबर कर. आणि मग तो जीवाला तसाच बेडवरती घेऊन जोरात आपटतो. त्याबरोबर आता जीवा म्हणतो, दादा तुझ्या मनात काय सुरू आहे काय. त्याबरोबर पार्थ म्हणतो, माझ्या मनात तेच सुरू आहे जे तुझ्या मनात नंदिनी बरोबर करायचं सुरू होतं आणि माझ्या मनात काव्या बरोबर करायचं सुरू होतं, पण आपल्या आईने सगळ्याची माती केली. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनी ही काव्याला म्हणत असते, चला बाबा, झाला एकदाचा विवाह सोहळा पार पडला. वसवत्यानी आणि रम्यानी मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न केला होता सगळ्यात, पण वेळेवरती काव्या तू सगळं सांभाळून घेतलंस, तू सगळं सावरून घेतलंस. नशीब तू वेळेवरती पोहोचलीस. जर तुला यायला थोडा जरी उशीर झाला असताना तर खूप मोठा अनर्थ घडला असता. त्याबरोबर काव्या म्हणते,
ताई, अगं जाऊ देत ना, कशाला उगाच तू पुन्हा त्या कटू आठवणी काढतेस, सोडून दे. तर दुसऱ्या बाजूला आता जीवाला झोप येत नसते. जीवा म्हणतो, दादा बाजूला उगाचच्या उगाच माझ्या अंगाजवळ येऊ नकोस तू मला त्रास देऊ नको, नाहीतर मी खरंच आईला जाऊन नाव सांगेन तुझं. पार्थ म्हणतो, आता लहान आहेस का रे? त्याबरोबर जीवा म्हणतो, दादा मी काय म्हणतो, आपण लहान नसलो तरी लहान तर होऊ शकतो ना? पार्थ म्हणतो, म्हणजे? त्याबरोबर जीवा म्हणतो, अरे आठवत नाहीये का जेव्हा आई आपण मस्ती केल्यावर आपल्याला शिक्षा द्यायची आणि जेवायला यायचं नाही असं सांगायची, तेव्हा आपण दोघं काय करायचो? आपण चोरून लपून किचनमध्ये ये जायचो, पोटभर जेवायचो आणि घरातनं बाहेर पडायचो की नाही? मग आताही आपण तसं करू शकतो. आता सध्या जेवणाच्या ताटाऐवजी आपापल्या बायका आहेत. आईने आपल्याला आपल्या बायकांपासून लांब राहायला सांगितलं, पण आपण बायकांना भेटलो हे आईला कसं कळणार? पार्थ म्हणतो, हे बघ, नको उगाच. जर आईला कळलं ना तर जेवणावरनं आईने कधी रट्टे दिले नाही, पण या गोष्टीवरून आई नक्की मारेल आणि काहीतरी शास्त्र, काहीतरी पद्धत आहे म्हणून आईने सांगितलं. त्यामुळे उगाच्या उगाच आगाऊपणा करायला जायला नको आपण. नको 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 जीवा, तुझा प्लॅन आपल्याला खूप महागात पडू शकतो. त्यामुळे आपण नंदिनी आणि काव्याच्या रूमकडे आता बघायचं सुद्धा नाहीये. फिरकणं तर खूप दूर झोपूया, उद्या सकाळी आपल्याला खूप काम आहेत. जीवा म्हणतो, यार दादा किती बोरिंग आहेस यार तू. नाही, मला तर झोप येत नाहीये, मला माझ्या बायकोला भेटायला जायचंय. मी माझ्या बायकोला भेटायला जाणार म्हणजे जाणार. जीवा येतो आणि आता नंदिनीवरती टॉर्च मारतो. आता नंदिनी झोपलेली नसते. नंदिनी उठते आणि म्हणते, कोण आहे, कोण आहे? आता नंदिनी ओरडते. जीवा लगेच तिला म्हणतो, बाई मी आहे, मी आहे, मी आहे, ये इकडे बाहेर ये. मग नंदिनी बाहेर येते आणि म्हणते, जीवा तुम्ही इथे काय करताय? जीवा म्हणतो, चल माझ्याबरोबर. आणि मग तो तिला बाहेर लॉन एरियामध्ये घेऊन जातो. मोकळ्या हवेवरती जीवा आणि नंदिनी बसतात. नंदिनी म्हणते, जीवा अहो हे काय करताय तुम्ही? जर आईंनी बघितलं तर आई काय बोलतील? तुम्हाला काही कळतंय का? आई रागवतील. आईंना हे सगळं नाही आवडणार. जीवा म्हणतो, तू सांगायला जाणार आहेस? नंदिनी म्हणते, नाही. मग जीवा म्हणतो, मी पण नाही सांगणार. नंदिनी, यार लग्न झालं आता, फायनली आपलं एवढे दिवस एकमेकाबरोबर निवांत वेळ घालवायला मिळतच नव्हता. आता जरा निवांत वेळ मिळालाय तर एकमेकाबरोबर गप्पा मारूयात की? मग नंदिनी आणि जीवा दोघजण गप्पा मारू लागतात. तर दुसरीकडे वसुत्या ही रम्याला भेटायला गेलेली असते आणि वसुत्या रम्यावरती रागवत असते की तुझ्या आगाऊपणाच तुला नडलेला आहे. आता तुरुंगात रहा कायमची. मी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा आपण भोगली होती, पण नाही, तुला पुन्हा नाटक करायची होती आणि आता मी सुद्धा तुला वाचवू शकत नाही. माझे सुद्धा हात दगडाखाली आलेत, वगैरे वगैरे. वसुत्या रम्याला बोलत असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे पार्थ असतो. त्या पार्थला आता वाटत असतं की शिट यार, उगाच मी जीवाला नको म्हणालो. जीवा तर गेला आणि नंदिनीला भेटला सुद्धा आणि मी मात्र इथे रूममध्येच आहे. काव्या काय करत असतील? झोपल्या असतील का की जाग या असतील त्या सुद्धा आयडिया. मग पार्थ काय करतो? पार्थ आता काव्याला कॉल करतो. आता काव्या झोपलेली नसते, ती फोन उचलते आणि बोलते. बोला. पार्थ विचारतो, काय करताय? काव्या म्हणते, देशमुख काय करणार, अर्थात झोपलीये. पार्थ म्हणतो, झोपला असाल तर ठीक आहे, सॉरी उगाच डिस्टर्ब केलं. मी तुम्हाला ठेवतो, मी फोन नंतर बोलू. काव्या म्हणते, नाही हो, झोपलीये म्हणजे फक्त अंग टाकलंय. पार्थ म्हणतो, अंग टाकून माझ्याच बद्दल तर विचार करत नाहीयेत ना? काव्या म्हणते, तुम्ही पण ना जा तिकडे, मला काही बोलायचंच नाहीये. पार्थ म्हणतो, बोलायचं नाहीये की खूप काही बोलायचं? त्यावर काव्या म्हणते, खूप काही बोलायचं. आज आपलं लग्न झालं, सगळं व्यवस्थित पार पडलं. तुम्हाला काय सांगू, मला केवढं बरं वाटतंय, केवढं छान वाटतंय. पार्थ, मला असं वाटतंय की खूप 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 मस्त टप्प्यात आलो. आता आपण आपल्या आयुष्याच्या हे एवढं सगळं वाईट घडून गेल्यानंतर आता ना आपल्या आयुष्यात वाईट घडण्यासाठी काही उरलेलंच नाही. आपण किती सुखदुःखाचे टप्पे एकत्र पाहिले.
तुम्हाला माहितीये मला अनिशा नेहमी सांगायची की पार्थच तुझे ग्रीन फ्लॅग आहेत. पण पूर्वी ना मला ती जे बोलायची ते बिलकुल पटायचं नाही. मला तिचा राग यायचा तिच्यावरती. कधी कधी मी चिडायचे सुद्धा की उगाचच्या उगाच तू माझ्या मागे लागू नकोस, तू मला त्रास देऊ नकोस. पण खरंच ती जे बोलायची ना ते आता मला पटलंय. पार्थ, तुम्हीच माझे ग्रीन फ्लॅग आहात. तुमच्याशिवाय मी अपूर्ण आहे. पार्थ म्हणतो म्हणतो चुकलात, चुकीचं बोलताय काव्या. त्यावर काव्या म्हणते, म्हणजे पार्थ हो मी बोलते ते खरं आहे. मी तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. जर तुम्ही माझ्या आयुष्यात नसाल ना तर माझं आयुष्य शून्य आहे. माझ्या आयुष्याला खरंच काहीच अर्थ नाहीये. त्यावर पार्थ म्हणतो आपण दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. काव्या जसे शिवशक्ती एकमेकांशिवाय बनू शकत नाही तसे पार्थ काव्य सुद्धा एकमेकांशिवाय नाही. काव्यार्थ कायम एकत्रच असले पाहिजे, तेव्हाच आपल्या नात्याला आणि आपल्याला दोघांनाही बळ मिळत राहील. जिथे आपण दोघे एकत्र असू ना तिथे आपल्याला दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. बरोबर ना? त्यावर काव्या म्हणते हो अगदी बरोबर. पार्थ म्हणतो काव्या मला आज एक शब्द द्या. आजच्या नंतर यापुढे आपल्या दोघात भांडण होऊ दे, वाद होऊ दे, राग होऊ दे, रुसवा होऊ दे, चिडणं होऊ दे, काहीही होऊ दे, पण आपलं भांडण एक दिवसाच्या वरती चालणार नाहीत. या मला वचन. त्याबरोबर काव्या लगेचच पार्थला वचन देते आणि म्हणते आजच्या नंतर आपल्या दोघांमध्ये कधीच मी भांडण टिकूच देणार नाही. पार्थ. त्याबरोबर पार्थ हसतो आणि म्हणतो बस तुम्ही आता म्हणालात ना मग याहून जास्त मला काहीच नकोय. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा आणि नंदिनी सुद्धा छान गप्पा टप्पा मारत बसलेले असतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो नंदिनी माझं चुकलं, मी रम्यावरती विश्वास नको ठेवायला हवा होता. तू जर एवढं सांगत होतीस तर मी तुझंच ऐकायला हवं होतं. त्याबरोबर नंदिनी म्हणते असू द्या हो, चालायचं झालं ना आता सगळं व्यवस्थित. मग पुन्हा आता त्या विषयावर चर्चा नको. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.